हक्कसोड कायदा म्हणजे नेमका काय? जमीन असेल, फ्लॅट असतील, प्लॉट असेल किंवा वाणिज्य गाळे असतील, हे जे वारसा हक्काने चालत आले त्यांच्यावर तो कायदा लागू होतो प्रामुख्याने. कलम 17 म्हणतं की ते लेखी असावं आणि नोंदणीकृत असावं. आता हक्क सोडल्यावरती त्या व्यक्तीचा त्या संपत्तीशी पूर्णपणे संबंध संपतो का? ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टचं ते स्पष्टपणे नमूद करतं की हा इररिव्होकेबल आहे, म्हणजे एकदा केला की तो अपरिवर्तनीय आहे. माझ्या सह्या घेतल्या गेल्यात अथवा त्यात मला फसवलं गेलंय तर त्यात FIR नोंदवता येते. हक्क सोड दस्तावेज झाल्यानंतर 3 वर्षाच्या आत त्याचं चॅलेंज करावं. आईच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मागता येतो का? आईच्या हयातीमध्ये कसल्याही प्रकारचा अधिकार मुलगा आणि मुलीला मिळत नाही. वडिलांचं किंवा आईचं दुसरं लग्न असेल किंवा आजोबांचं दुसरं लग्न असेल आणि आपण दुसऱ्या वारसांमध्ये असू तर तेव्हा प्रॉपर्टीमध्ये हक्क मागता येतो का? म्हणजे भलेही ते लग्न वैध असो अवैध असो, मुलं ती कायदेशीर दृष्ट्या हक्काने वारस राहतात. अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी हक्कसोड पत्र करू शकते का? लहान असताना त्यांच्यात निर्णय क्षमता नसते 18च्या आत, अशा वेळेस त्यांचा हक्क घेणं लिगली व्हॅलिडच नाही. बहीण भावाचं नातं किंवा भावंडांचं नातं हे प्रेम, जिव्हाळा, आपुलकीचं असतं, पण बऱ्याचदा या नात्यांमध्ये दुरावा येतो, तो संपत्तीच्या कारणामुळे. आणि नंतर ही लढाई सुरू होते थेट कोर्टामध्ये. आता कोर्टात गेल्यानंतर अनेक हक्कसोड असेल, मालकी हक्क असेल, ताबा असेल, या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या असतील. पण या कायद्यांमध्ये अनेक तरतुदी आहेत, जसं की मुलीला माहेरच्या संपत्तीवरती किती अधिकार असतो, वडिलांच्या संपत्तीमध्ये किती हक्क असतो किंवा आईच्या संपत्तीमध्ये किती अधिकार असतो, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. आपण आपल्या कायद्याचा पंचनामा या सिरीजमधून या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट शंतनू माळशिकरे सर. खूप खूप स्वागत आहे तुमचं. आपण बेसिक पासून सुरुवात करूया. हक्कसोड कायदा म्हणजे नेमका काय? हक्कसोड कायदा म्हणजे आपण सामान्यपणे प्रचलित भाषेत असं आपण म्हणतो की हक्कसोड कायदा, परंतु हक्कसोड ही एक कन्सेप्ट आहे. हक्कसोड दस्तावेज असतो आणि त्याच्याशी निगडीत सगळे कायदे येतात. मग त्यामध्ये आपल्याला हक्कसोड दस्तावेज काय असतो किंवा हक्कसोड पत्र काय असतं किंवा हक्कसोडशी निगडीत कायदे जे आहेत, त्यामध्ये हक्कसोड दस्तावेज असा असतो की एक सहमालक आपला एक संयुक्त मालमत्तेमधील हिस्सा हा इतर सहमालकांच्या नावे सोडून देतो. थोडक्यात काय याच्याशी निगडीत मग कायदे कुठले आहेत, थोडक्यात सांगायचं झालं तर इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, कारण हा करार आहे. हक्कसोड दस्तावेज हा करार आहे. आणि आपण जसा उल्लेख केला की हिंदू सक्सेशन ऍक्ट म्हणजे हिंदू वारसा हक्क कायदा, त्यानुसार ह्या 3-4 कायद्यांशी निगडीत हा सगळा हक्कसोड कायदा असा आपण सगळ्यांना बंच म्हणून म्हणतो नेहमी. आता सामान्य भाषेत सांगायचं झालं तर हक्कसोड पत्र नेमकं काय असतं आणि त्यासाठी कोणती कागदपत्र ही गरजेची असतात? सामान्य भाषेत हक्कसोड पत्र जर आपण म्हणतो तर त्याला लिटरली मिनिंग जरी आपण घेतला तरी तो हक्क सोडणं. आता ते हक्क कशातनं सोडणं, एक मालमत्ता असते जी वारसा हक्काने आलेली आहे आणि वारसा हक्काने जर आलेली आहे तर त्यामध्ये संयुक्त मालकी असते सगळ्यांची. मग त्यामध्ये एखाद्याला वाटलं किंवा कुटुंबातील चर्चांती तडजोड झाली तर त्यामध्ये एक सहमालक किंवा अनेक सहमालक आपला जो त्या संयुक्त मालमत्तेतील हिस्सा आहे ते इतरांच्या नावे सोडून देतात. मग ते मोबदला घेऊन असेल अथवा विना मोबदला असेल. आता हा जो कायदा आहे तो कोणत्या प्रकारच्या मालमत्तेला लागू होतो, म्हणजे फक्त स्थावर मालमत्तेला की चल मालमत्तेला सुद्धा लागू होतो? हा कायदा जो आहे तो प्रामुख्याने अचल मालमत्ता ज्याला आपण म्हणतो की इमूवेबल प्रॉपर्टी कायद्याच्या भाषेत, की ज्याच्यामध्ये ते आपला इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट जो आहे किंवा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आहे, प्रामुख्याने ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, त्यामध्ये त्याचं डेफिनेशन आहे की जे जमिनीशी जोडून आहेत ती अचल मालमत्ता, त्याच्यासाठी हा कायदा प्रामुख्याने लागू होतो. कारण त्याच्यामध्ये असं आहे की जमीन असेल, फ्लॅट असतील, प्लॉट असेल किंवा वाणिज्य गाळे असतील, हे जे वारसा हक्काने चालत आले त्यांच्यावर तो कायदा लागू होतो प्रामुख्याने. आणि मग त्यानुसार ते अनेक प्रोव्हिजन्स आहेत ज्याची आपण चर्चा करतो. आता हे हक्कसोड प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीची असते आणि हक्कसोड नोंदणी पत्र फक्त करणं गरजेचं असतं का? हक्कसोड पत्रामध्ये प्रायमरीली आपण पहिल्यांदा काय करतो की हक्कसोडचा दस्तावेज बनवावा लागतो. तर त्यासाठी तो हक्कसोड ड्राफ्ट एका तज्ज्ञ वकिलांशी संपर्क करून त्यामध्ये हक्कसोड दस्त बनवायचा. त्यामध्ये पर्टिक्युलर सर्व जे हक्कसोडशी निगडीत आहेत
म्हणजे मालमत्ता असावी किंवा त्यामध्ये जे हक्क सोडणार आहेत आणि ज्यांच्या नावे हक्क तो जाणार आहे, ज्याला एनलार्जमेंट म्हणू आपण, त्यांचे डिटेल्स लागतात, मालमत्तेचं संपूर्ण वर्णन लागतं, ते अचूक असावं लागतं, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी त्यामध्ये जी आहे ती भरावी लागते आणि त्यानुसार पुढे आपण ते एक्झिक्यूट करतो. आता हक्कसोड पत्र बनवताना बऱ्याचदा काही चुका होतात, तर हक्कसोड पत्र बनवताना सामान्य माणसाला नेमकं कोणत्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे? सामान्य माणसाने बेसिक आपल्याला त्यामध्ये आहे ना की हक्क सोडतोय, तर जी व्यक्ती हक्क सोडणार आहे त्या व्यक्तीने त्याच मालमत्तेशी आपण हक्क सोडतोय का त्याची एकदा तपासणी करावी. किंवा अनेकदा काय होतं, लोक येऊन म्हणतात अनेक वर्षांनी किंवा अगदी मुदत संपल्यानंतर की आम्ही तर ह्या मालमत्तेत हक्कच सोडला नव्हता. मग त्यावेळेस वेळ निघून गेली असती किंवा कायद्यातही त्याच्यामध्ये अनेक वर्ष निघून गेली आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये वेळेत लक्षात नाही आलं तर काही पर्याय उरतच नाहीत. त्यामुळे ती काळजी घेतली पाहिजे की जी मालमत्तेचं वर्णन केलंय त्याच मालमत्तेशी निगडीत आपण हक्क सोडतोय का. दुसरं म्हणजे जे त्यामध्ये सर्व सामील आहेत, म्हणजे त्या संयुक्त मालमत्तेत 10 जणांची नावं असतील समज, तर सर्व जणांची तिथं संमती हवी आणि जे हक्क सोडणार आहेत त्यांच्या स्वाक्षर हवे आणि ती नोंदणीकृत हवी. महत्वाचं, नोंदणीकृत असली तरच त्याला लिगल इफेक्ट येतो. इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्टचं कलम 17 म्हणतं की ते लेखी असावं आणि नोंदणीकृत असावं. आता हक्क सोडल्यावरती त्या व्यक्तीचा त्या संपत्तीशी पूर्णपणे संबंध संपतो का, आणि संपल्यानंतर तो पुन्हा त्याला काही आठवलं तर तो पुन्हा दावा करू शकतो का? हे बघा, हक्कसोड जो आहे, हक्कसोड दस्तऐवज जो आहे तो जे आपलं कलम ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टचं ते स्पष्टपणे नमूद करतं की हा इररिव्होकेबल आहे, म्हणजे एकदा केला की तो अपरिवर्तनीय आहे. त्याला काही अपवादात्मक गोष्टी आहेत, जसे की आता समज आपण त्याच्यामध्ये हे पाहिलं, पहिला जो कन्सेप्ट आहे लोकांचं बऱ्याचदा हे असतं की आमच्या बरं फ्रॉड झाला, आम्हाला हे सांगितलंच नव्हतं, परस्पर घेतलं किंवा आम्ही वाचलाच नव्हता दस्त. आता वाचला नव्हतं हे कारण असू शकत नाही, परंतु फ्रॉड झाला की कागदपत्र वेगळी दाखवली आणि दुसऱ्याच मालमत्तेत आमचा हक्क सोड घेतला, अथवा स्वेच्छेने नाही केला, कसल्या पद्धतीने दबाव निर्माण केला गेला असेल त्याच्यामध्ये, तर अशा काही गोष्टींमध्ये तुम्हाला काही पर्याय आहेत. ते पर्याय आपण कायदेशीर पर्याय, जसं की पहिला पर्याय जर सांगायचा झाला की सिव्हिल सूट फॉर कॅन्सलेशन अँड डिक्लेरेशन ऑफ हे जी डीड आहे ती, त्यामध्ये सेक्शन 31 ऑफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट वापरता येतो. ती पहिली प्रेयर करता येते की आम्हाला मग जे काही परिस्थिती असेल, एक तर फ्रॉड झाला असेल तर फ्रॉड, दबावातनं झाला असेल तर दबावातनं, अथवा मिसरिप्रेझेंटेशन किंवा कोअर्शन म्हणतात त्यातून झाला असेल तर तसं आपण दिवाणी न्यायालयात, माननीय दिवाणी न्यायालयात तसा दावा दाखल करून आपण पुन्हा त्याच्यामध्ये कॅन्सलेशन मागू शकतो किंवा डिक्लेरेशन मागू शकतो. दुसरा पर्याय असा राहतो की त्याच दाव्यामध्ये आपल्याला असं करता येतं की टेम्पररी इंजंक्शन ज्याला म्हणतात, की तात्पुरती स्थगिती द्यावी ह्या जी आपली हक्क सोड दस्त झालेला आहे किंवा दस्तऐवज झाला आहे त्याच्यामध्ये एक तात्पुरती स्थगिती द्यावी, जेणेकरून माझं अपरिमित नुकसान होऊ नये. हा एक त्याचमध्ये प्रेयर मागता येतो. तिसरी गोष्ट आहे की FIR ही करता येते, म्हणजे जर मला जाणवलं की मी हक्क सोड केलेला आहे परंतु त्यात काहीतरी चिटिंग जाणवली किंवा त्यात डिसऑनेस्टली काहीतरी केलंय, फार अप्रामाणिक हेतून त्यात काही माझ्या सह्या घेतल्या गेल्यात अथवा त्यात मला फसवलं गेलंय, तर त्यात FIR नोंदवता येते पोलीस स्टेशनला. ज्या स्थळ सीमेत, आता तर ते नव्या कायद्यानुसार तर स्थळ सीमेची गरज नाही, जिथे तुम्हाला वाटेल तिथं तुम्ही ते FIR नोंदवू शकता की माझी फसवणूक झाली पोलिसांच्या स्थानिक पोलीस स्टेशनला, आणि त्यानुसार त्याची पुढं फौजदारी कारवाई होते, मग तपास होतो आणि मग त्यानुसार ती केस चालते. आणि लास्टली तुम्ही पहिल्यांदा ज्या वेळेस जाणवेल, शक्यतो लिमिटेशन म्हणतं की 3 वर्षाच्या आत ते हक्क सोड दस्तावेज झाल्यानंतर 3 वर्षाच्या आत त्याचं चॅलेंज करावं. जर तुम्हाला या ना त्या कारणाने ते वाटलं की चुकीचं आहे, तर ते तुम्ही स्थानिक तलाठी जो असेल किंवा महसूल अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे त्याचा जो फेरफार पडतो त्याच्यासाठी अर्ज द्यावा की हा फेरफारला माझी हरकत आहे, माझा ह्या मालमत्तेशी असा संबंध आहे आणि यामध्ये अशा पद्धतीने मला फसवलं गेलंय किंवा माझ्यावर दबाव टाकून घेतलाय, असा एक अर्ज देऊ शकतो. आता हक्कसोड पत्र बनवताना आपल्याकडे काही गोष्टी लपवल्या गेल्या असतील आणि आपल्याला नंतर त्या लक्षात आल्या असतील, तर अशा वेळेस काय करावं? अशा वेळेस पहिलं म्हणजे 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हक्कसोड दस्तऐवज करताना आपल्याला जर फसवलं गेलं अशी जाणीव झाली तर कायदा स्पष्टपणे लिमिटेशन ऍक्ट म्हणून आहे, द लिमिटेशन ऍक्ट,
म्हणजे कुठल्या कालावधीमध्ये तुम्ही कुठला दावा दिवाणी न्यायालयात दाखल करू शकता किंवा अथवा फौजदारी कारवाई देखील, त्याला एक लिमिटेशन ऍक्ट म्हणून आहे, त्यात स्पेसिफिकेशन्स आहेत क्लिअर. आता कॉज ऑफ ऍक्शन कधी अराईज होतं? कॉज ऑफ ऍक्शन म्हणजे दाव्यास कारण. तर एकतर ज्या दिवशी दस्तावेज झाला, रजिस्टर झाला, त्या दिवसापासून तो होतो. पण आता फसवलंच गेलंय तर मला लगेच कळेल अशी काही शक्यता कमीच असते. त्यामुळे ज्या वेळेस तुम्हाला ज्या दिवशी जाणवतंय की तुम्हाला फसवलं गेलेलं आहे ह्या दस्तावेज करताना, तर ज्या दिवशी ते जाणवेल त्या दिवसापासून तशी कॉज ऑफ ऍक्शन चालू होती आणि 3 वर्षाच्या आत त्याच्या तो दावा दाखल करावा दिवाणी न्यायालयात. आता वडिलांसोबतच आईच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मागता येतो का, आणि जर येत असेल तर कायदेशीर प्रक्रिया कशा पद्धतीची असते? येस, आता हा थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे. आपला जो हिंदू सक्सेशन ऍक्ट जो आहे किंवा माननीय सर्वोच्च न्यायालयाने याच्यामध्ये अनेकदा न्याय निवाडे दिलेले आहेत. तर हा जो वारसा हक्काने प्रॉपर्टी येते किंवा मालमत्ता येते, संयुक्त मालमत्ता अनेक जणांमध्ये विभागली जाते किंवा ज्यांची नावं त्यामध्ये राहतात, तर वडिलार्जित प्रॉपर्टी हा शब्द आहे. वडिलार्जित मालमत्ता म्हणजे वडिलांच्या पिढीकडनं, म्हणजे पंजा, आजोबा, वडील आणि मुलगा, अशा 4 पिढ्यांमध्ये ते मागता येतं, तुम्हाला हक्काने मागता येतं. आणि तो हक्क जन्मताच आहे. म्हणजे बालक पण नाही, आपण त्याला फिट हे म्हणूया. म्हणजे अनेक सुप्रीम कोर्टाच्या माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये असं दिलेलं आहे की सेकंड ट्रायमेस्टर नंतर, म्हणजे 6 महिन्याचं जरी पोटात बाळ असेल तरी त्याचा हक्क तिथनं चालू होतो. जन्मताच आपण ते प्रचलित भाषेमध्ये म्हणतो की जन्मताच तो हक्क चालू होतो. आणि अशा वेळेस मग वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये जी वारसा हक्काने आली त्यात मागता येतं. परंतु जी आईची मालमत्ता आहे त्यामध्ये ती स्वकमाईत असेल, आईची स्वकष्टार्जित असेल, तरी आईच्या हयातीत ती मागता येत नाही. आणि आईच्या वारसा हक्काने जरी तिला आलेली आहे तरी पण आईच्या हयातीमध्ये ती मागता येत नाही. आईच्या पाठीमागे वारसा हक्काने जी येईल मुलांना किंवा मुलींना, त्यामध्ये वाटा राहील, त्यामध्ये वाटा असेल. परंतु जी स्वकष्टार्जित आहे ती आईच्या हयातीनंतर ती त्याचं नेचर वारसा हक्कानेच येतं ते, आणि त्यामध्ये मग हक्कसोड देता येतो एकमेकाला द्यायचा असेल. आता जर वडिलांचं किंवा आईचं दुसरं लग्न असेल किंवा आजोबांचं दुसरं लग्न असेल आणि आपण दुसऱ्या वारसांमध्ये असू, तर तेव्हा प्रॉपर्टीमध्ये हक्क मागता येतो का, आणि मग तो कशा पद्धतीने मागता येईल? हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये जो आहे त्यामध्ये ह्याच्याबद्दल क्लॅरिटी आहे की एक माणूस किंवा एक पुरुष एक पहिलं लग्न करतोय ते व्हॅलिड असावं, आणि व्हॅलिड वॉइडेबल ते नंतर जसं ते आहे ते आहे. एक लग्न झालंय परंतु दुसरं लग्न जर झालं आणि ते पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता झालं अथवा तिचा मृत्यू नसेल झालेला आणि तरी पण त्यांनी दुसरं लग्न केलं तर ते मॅरेज वॉइड राहतं. ते लग्न वॉइड म्हणजे ते कायदेशीर दृष्ट्या त्याला रेकग्निशन नाही. परंतु त्यातनं जर मुलबाळ झाले दुसऱ्या लग्नातनं वगैरे, तर त्यामध्ये जी मुलं आहेत पहिल्या लग्नातली असो अथवा दुसऱ्या लग्नातली, ती लीगल हेअर्स असतात. म्हणजे कायदेशीर दृष्ट्या वारसा त्यांचा अबाधित राहतो, तो वारसा असतो त्यांना कायदेशीर दृष्ट्या. म्हणजे भलेही ते लग्न वैध असो अवैध असो, मुलं ती कायदेशीर दृष्ट्या हक्काने वारस राहतात. आता हक्कसोड पत्राशिवाय वारसदाराचं नाव कमी करता येतं का? नाही, कारण इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट जो 17 आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की हा जो हक्कसोड दस्तऐवज असेल तो लेखी असावा आणि नोंदणीकृत असावा. तो नोंदणीकृत नसेल अथवा तो फक्त तोंडी असेल तर त्याला लीगल व्हॅलिडिटी काहीच राहत नाही. आता कुटुंबातील समजा 5 जण आहेत, त्यातली एक व्यक्ती हक्कसोड देते, तर बाकी इतरांची सहमती असणं गरजेचं असतं का? येस, त्याचं कारण असं आहे. हो, नक्कीच. कारण आपणच जसं म्हणलात की एक आपण उदाहरण घेतलं तर 10 एकरचा जमिनीचा तुकडा आहे, 5 जण त्यामध्ये सहमालक आहेत, त्यामध्ये 5 मुलं आहेत, मुलगा मुलगी असं काही भेद आपण राहिलेलाच नाही. हिंदू वारसा हक्क 2005 कायदा जो आहे हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ऍक्ट त्यानंतर तर तसा काही भेद राहिलेलाच नाही. त्यामुळे 5 जर आपण हिस्से सहमालक धरले, 10 एकराचा जमिनीचा तुकडा धरला, तर 2 जण समज त्यातले म्हटले, 2 व्यक्ती म्हटल्या की आम्हाला हक्कसोड द्यायचा आहे, आम्हाला प्रेमापोटी म्हणा भावंडांच्या अथवा काही तडजोड अंतर्गत झाली असेल कुटुंबाची द्यायचा झाला, तर राहिलेले 3 आहेत त्यांच्या सहमालकीमध्ये फरक पडतोय, म्हणजे त्यांचा हिस्सा वाढतोय. त्यामुळे सर्व 5 जणांची त्यामध्ये संमती पण असणं आवश्यक आहे आणि हक्कसोड दस्तऐवजात सही असणं पण आवश्यक आहे, स्वाक्षरी असणं पण आवश्यक. आता बऱ्याचदा तोंडी म्हटलं जातं की मी माझा हक्क सोडते किंवा सोडतो,
तर हे कायदेशीर दृष्ट्या लिगल असतं का? बिलकुल नाही. आणि तसे सेफगार्ड त्यामुळे इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्टने दिलेले आहेत किंवा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये पण त्याच्याबद्दल काही कायदेशीर तरतुदी आहेत ज्याच्यामध्ये हे स्पष्ट आहे की इमूवेबल प्रॉपर्टी जर असेल, सेक्शन 53 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आणि सेक्शन 17 ऑफ इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट हे स्पष्ट त्यासाठी त्याच उद्देशाने आहेत की आज मी हक्क सोडला तोंडी किंवा एखाद्या व्यक्तीने हक्क सोडला तर तो उद्या 5 वर्षांनी जाऊन वाद उत्पादित करू शकतो त्यामध्ये की मी हक्क सोडलाच नव्हता किंवा माणूस शब्द फिरवतो. हे नॅचरल टेंडन्सी आहे. मग ते जर लेखी असेल आणि जर ते नोंदणीकृत असेल तर त्याच्याहून लिगली सेफगार्ड अजून कसल्याही पद्धतीचे देता येत नाही. तर हे व्यवस्थित झालं तरच मग कुटुंब जे काय आहे ते गुन्हेगोविंदान राहतील. ते जर तोंडी झालं तर सतत वाद आणि भांडणं होत राहतील. आता या हक्कसोड कायद्यामध्ये हक्कसोड पत्र, वाटप पत्र आणि बक्षीस पत्र अशी म्हणू शकतो की आता पत्रांमध्ये नेमकं काय फरक आहे, ती कन्सेप्ट कशा पद्धतीने समजून सांगा. हक्क सोड पत्रामध्ये जसं आज आतापर्यंत आपण चर्चा केली की हक्क सोडणं इतर सहमालकांच्या नावे तो हक्क त्या प्रमाणात विभागला जातो. जे वाटप पत्र आहे, वाटप पत्रामध्ये आपण जसं मगाशी उदाहरण घेतलं तासपूर्वी की 10 एकरे 5 जण त्यामध्ये सहमालक आहेत आणि त्यामध्ये मग आपण कोणाची कुठे क्षेत्र आहे हे काय सातबाऱ्यावर फक्त 5 नावं येतात. आता ते क्षेत्र कुणाचं कुठे विभागलंय हे वाटणी पत्रामध्ये ठरून जातं आणि मग प्रत्येकाचा एक स्वतंत्र हिस्सा दिला जातो. त्यात डिसाईड होतं की कुणाचा कुठे किंवा कशा पद्धतीने तो असेल. मग त्याचा एक खाते क्रमांक पण वेगळा येतो. म्हणजे आधी जर एकत्र असेल संयुक्त तर तो वेगळा होतो प्रत्येकाचा. आणि आपला जो तिसरा बक्षीस पत्र किंवा गिफ्ट डीड ज्याला म्हणू ते प्रेमापोटी कुटुंबातही देता येतं आणि कुटुंबाच्या बाहेरही एखाद्या व्यक्तीला वाटला की माझा स्वतंत्र हिस्सा आहे तो मला XYZ माणसाला द्यायचा आहे तर तो देता येतो आणि त्यामध्ये विनामोबदला असतं ते. आता तुम्ही इतके वर्ष झाले प्रॅक्टिस करताय तर लोकांना या कायद्याबाबत किंवा हक्क सोड असेल किंवा मालमत्ते संदर्भातील कायद्यांबाबत कुठल्या प्रकारच्या गैरसमजुती असतात? अनेक मजेशीर गैरसमजुती आहेत की लोक म्हणतात 10 वर्षापूर्वी आम्ही अशी आमची एक कौटुंबिक बैठक झाली होती त्यामध्ये ह्या 2 व्यक्तींनी आम्हाला म्हटलेला आमचा कसलाही हिस्सा नसेल. त्यावेळेस साध्या कागदावर घरातल्या मीटिंग मध्ये लिहून घेतात की हा मी हक्क सोडला. आता साध्या कागदावर तो जर हक्क आणि कौटुंबिक जरी मीटिंग मध्ये तो घेतला असेल तरी त्याला व्हॅलिडिटी नाही. लोकांना वाटतं ते लिहून दिलंय ना त्यांनी पण त्याची पडताळणी करू शकत नाही. त्यामुळे तो डेप्युटी रजिस्ट्रार म्हणून सहाय्यक दुय्यम निबंधक यांच्याकडेच तो केलेला व्हॅलिड राहतो. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये लोकांना वाटतं की तोंडी दिलेलं आहे तर ते व्हॅलिड आहे. तर तसं राहत नाही. त्याला लेखीच द्यावं लागतं. त्यामध्ये योग्य ती स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी भरावी लागते. काही जणांना वाटतं की मुलींचं लग्न झालं म्हणजे त्यांचा हक्क संपला आता वडिलोपार्जित मालमत्ते. तर तसं बिलकुल नाही. त्यांचा हक्क अबाधित आहे मृत्यूपर्यंत. किंबहुना मृत्यूनंतरही त्यांच्या वारसांना वडिलार्जित प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळतो. आता वाटणी आधी हक्क सोडपत्र आणि वाटणीनंतर हक्क सोडपत्र या दोन्ही प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रिया कशा पद्धतीची असते? वाटणीपूर्वीच्या हक्क सोडपत्रामध्ये संयुक्त मालकी आहे. त्यामुळे जो हक्क सोड होतो त्यामध्ये तो स्वतःपुरता तो एक मालकी हक्क सोडून दिला जातो. पण वाटणीनंतर जे हक्क सोड होतं त्यामध्ये स्वतंत्र हिस्सा असतो आणि तो स्वतंत्र हिस्सा शक्यतो आता त्याला रिलीज डीड किंवा गिफ्ट डीड मध्ये देतात. म्हणजे बक्षीस पत्र करून देतात दिला तर. हक्क सोडपेक्षा जर स्वतंत्र हिस्सा असेल सहमालकांचा तर तो गिफ्ट डीडच्या माध्यमातूनच दिला जातो. आता भविष्यामध्ये आपल्या वारसदारांमध्ये किंवा मालमत्तेमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद होऊ नये यासाठी कोणती काळजी आपण घेतली पाहिजे? आता मालमत्ता आपण म्हणजे रूढ अर्थाने 2 प्रकारच्या असतात. एक तर वडिलार्जित किंवा स्वकष्टार्जित. तर जे वडिलार्जित मालमत्ता आहे त्यात तर आपण पाहिलं हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार जन्मतः हक्क आहे. तर जर जन्मतः हक्क अबाधित जर असेल तर जोपर्यंत वडीलधारी घरातल्या व्यक्ती आहेत त्यांच्या संमतीने कौटुंबिक चर्चा घडवून त्या पद्धतीनेच ते वाटप व्हावं. प्रत्येकाचा एक कारण हक्क तर अबाधित आहे जन्मतःच. त्यामुळे त्या पद्धतीने ते तसं व्हावं. आणि जर ती स्वकष्टार्जित आहे तर त्याबद्दल वडीलधाऱ्यांनी त्याचं आपल्या पाठीमागं कुटुंबात वाद होऊ नये म्हणून एक विल तयार करावी जी नोंदणीकृत असावी, ज्याच्यामध्ये योग्य ती स्टॅम्प ड्युटी भरलेली असावी आणि ती रजिस्टर्ड असावी. ते रजिस्टर्ड विल असेल तरच त्याला कायदेशीर मान्यता आहे आणि मगच ते
कुठेतरी वारसांना त्याचा उपयोग होईल. फार ते साध्या कागदावर लिहिलंय याला त्याला फार म्हणजे चॅलेंज करता येतं, तशाला काही अर्थ राहत नाही. आता विना मोबदला हक्कसोड पत्र बनवून घेताना किंवा बनवताना कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे? विना मोबदला हक्कसोड पत्र ज्यावेळेस एखादी व्यक्ती हक्कसोड लिहून देते त्यामध्ये, तर त्या व्यक्तीचे लिगल राईट सेफगार्ड होण्यासाठी त्या व्यक्तीने पहिलं हे पडताळून पाहावं की त्यामध्ये जी मालमत्ता, ज्या मालमत्तेत ती व्यक्ती आपला हक्क सोडत आहे, तर ती मालमत्ता तीच आहे का, त्या मालमत्तेचं वर्णन अचूक असलं पाहिजे त्यामध्ये. नाही तर मालमत्ता मध्ये जर वर्णन चुकलं तर त्याची अडचण त्यांना होते. दुसरी गोष्ट, त्यामध्ये ती नोंदणीकृतच असली पाहिजे. ती नोंदणीकृत नसली तर त्याला लिगल व्हॅलिडिटी नसते. ह्या एक 2-3 गोष्टी जर नीट पाहिल्या, आणि त्यामध्ये जो स्टॅम्प ड्युटी आहे, जर विना मोबदला घेतोय तर त्याची महाराष्ट्रामध्ये फार स्टॅम्प ड्युटी नाही, 200 ते 500 रुपयांच्या मध्ये स्टॅम्प ड्युटी आहे. तेवढा तो योग्यरित्या भरला गेला पाहिजे. जो प्राप्तकर्ता असतो किंवा ज्याला बेनिफिशियरी म्हणून, ज्याच्या नावे ते थोडक्यात त्याला ज्याला फायदा होतोय, त्याच्याकडनं ती स्टॅम्प ड्युटी हे बऱ्याचदा तसं भरून घेतली जाते. क्षुल्लक खर्च आहे पण त्या पद्धतीने ते भरून जातं. आता वडिलोपार्जित जमिनीचं वाटप झालं असेल, भाऊ बहीण असतील, पण समजा वडिलांना मुलगा आणि मुलगी दोन्ही असतील, तोपर्यंत बहिणीला म्हणजे वडिलांच्या बहिणीला त्या प्रॉपर्टीवरती हक्क असतो का, जोपर्यंत हक्क सोड होत नाही तोपर्यंत? नाही. वडिलांची जी बहीण आहे, म्हणजे आत्या आपण पुढे अर्थाने म्हणू, जोपर्यंत ती हक्क सोड देत नाही तोपर्यंत तिचा त्या संयुक्त जी मालमत्ता आहे, जॉईंट प्रॉपर्टी ज्याला म्हणू, त्याच्यावर अबाधित हक्क आहे. मग 1956 जो आहे आपला हिंदू सक्सेशन अमेंडमेंट 1956, आणि त्यानंतर जो हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ऍक्ट 2005, त्यानुसार वडिलांचा मृत्यू, म्हणजे वडील म्हणजे त्यांच्याही वडिलांचा, म्हणजे जो भाऊ बहीण आहेत, जसं आता आपण वडील नात्या म्हणतोय याच्यामध्ये, तर त्यांच्या वडिलांचा मृत्यू कधी, म्हणजे 2005च्या आधी झाला असो अथवा 2005 नंतर, तरी पण ते रिट्रोस्पेक्टिव्हली लागू होतं, म्हणजे पूर्वलक्षी पद्धतीने ते लागू होतं. आणि जोपर्यंत एक्सप्लिसिटली म्हणजे क्लिअरली त्यांचा हक्क सोडपत्र लिहून घेत नाही तोपर्यंत त्यांचा हक्क त्या संयुक्त मालमत्तेत अबाधित आहे. आता हक्कसोड पत्र हे विना मोबदलात असतं की मोबदला देऊन हे करता येतं, आणि मोबदला देऊन जर करता येत असेल तर त्याच्यावरती आयकर लागू होतो का? आता हक्कसोड पत्र विना मोबदला जर असेल तर त्यामध्ये जो हक्कसोड लिहून देत आहे जी व्यक्ती, त्याला कॅपिटल गेन्स टॅक्स लागत नाही. आणि जो प्राप्तकर्ता आहे त्या प्राप्तकर्त्याला त्याचा एक आयकर लागू शकतो. परंतु त्यामध्ये पण आता ते हिंदू अनडिवायडेड फॅमिली नावाचा एक कन्सेप्ट आहे की हिंदू अविभक्त कुटुंब, त्यामुळे ते एक्झम्प्टेड आहे आयकर मधनं, की अशा पद्धतीने जर लाभ झाला तर तो कुटुंबातल्या कुटुंबातच आहे, ह्यामुळे ते आयकर मधनं सूट आहे त्याला. पण जर मोबदला घेऊन झाला असेल त्यामध्ये हक्कसोड, तर जो हक्कसोड, जी व्यक्ती हक्कसोड देते त्याला कॅपिटल गेन्स टॅक्स लागू शकतो एक. आणि दुसरं, जो व्यक्ती त्यात लाभार्थी बनतोय की ज्या व्यक्तीला मोबदला द्यावा लागला पण त्याला त्याच्या बदल्यात हिस्सा मिळाला किंवा त्याच्या एनलार्जमेंट झाली त्याच्या शेअरमध्ये, तर त्याला कन्सिडरेशन वजा जी स्टॅम्प ड्युटी वजा करून त्या पद्धतीने जो टॅक्स लागतो तो आयकर लागू शकतो. आता लग्नानंतर मुलीचा वडिलांच्या संपत्तीवरती हक्क असतोच, पण बऱ्याचदा असं असतं की लव्ह मॅरेज असतं जे वडिलांनी स्वीकारलेलं नसतं. अशा प्रकरणांमध्ये मुलगी वडिलांच्या संपत्तीवरती हक्क मागू शकते का? हो, 100% मागू शकते. कारण तिच्या लग्नाचा भले ते लव्ह मॅरेज असो, अरेंज मॅरेज असो किंवा तिने अविवाहित राहू आयुष्यभर, जी वारसा हक्काने वडिलांना मिळकत आलेली आहे, मालमत्ता आली आहे, त्यामध्ये मुलगा असो किंवा मुलगी असो, आपण आता मुलीबद्दल बोलते, ती अविवाहित असो किंवा विवाहित असो किंवा लव्ह मॅरेज केलेला असो, तरी पण तिचा हक्क त्यामध्ये अबाधित राहतो. आता वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क सोडपत्र केल्यानंतर त्याची स्वतंत्र मालमत्ता किंवा मालकी होते का? यस. आपण सहमालक, एक संयुक्त मालमत्तेत सहमालकांनी 5 सहमालक धरूया आणि 4 सहमालकांनी त्यातला हक्कसोड केलेला आहे, हक्कसोड दस्तऐवज करून दिलाय, तर त्या एका व्यक्तीची पूर्णपणे त्या मिळकतीवर पूर्णपणे एक लिगल राईट क्रिएट होतो, ज्यामध्ये ती व्यक्ती सोलली म्हणजे स्वतःहून ती विक्री करू शकते, ती गहाण ठेवू शकते, अथवा त्याच्यावर कसल्याही प्रकारचा वेगळ्या पद्धतीने चार्ज क्रिएट करू शकते, म्हणजे सोलली त्यांचा हक्क त्याच्यावर निर्माण होतो. आता हक्कसोड पत्र केल्यानंतर प्राप्तकर्त्याचं नाव लगेच हातबाऱ्यावरती येतं का, किंवा त्यासाठी प्रक्रिया कशा पद्धतीची असते?
हक्कसोड दस्तऐवज ज्यावेळेस आपण करतो तो दुय्यम निबंधक यांच्या समोर करतो. त्यामध्ये तो एक्झिक्यूट होतो. ज्या दिवशी एक्झिक्यूट होईल त्यानंतर तो दस्त किंवा हक्कसोड दस्तऐवज जो आपण म्हणतो तो तलाठी जे असतील त्या जिथं ती मिळकत आहे, अचल मिळकत जी आहे तिथल्या स्थानिक जे तलाठी आहे त्यांच्याकडे फॉर्म 6 किंवा जो काही तो फॉर्म आहे, म्हणजे जो फॉर्म 6 असतो किंवा साधा अर्ज जरी केला आणि त्याला एक साक्षांकित आपली प्रत जोडली ह्या दस्तऐवजाची आणि बाकी त्याच्यामध्ये डिटेल्स दिले की कधी झाला, काय झाला, आणि त्या पद्धतीने जर तो अर्ज सबमिट केला तलाठी किंवा महसूल अधिकारी जे असतील तिथले, तर त्यानंतर तो एक जवळपास आजच्या ह्याच्या 30 दिवसांपर्यंत तो होऊन जातो. म्हणजे आज जर दस्तऐवज तो झाला असेल तर 30 दिवसाच्या आसपास तो होऊन जातो. त्याची म्युटेशन एंट्री येते. अच्छा, आता तुम्ही मगाशी उल्लेख केला की 6व्या आठवड्यानंतर म्हणजे बाळाचा जो आहे तो वडिलोपार्जित जमिनीवरती हक्क होतो. पण बऱ्याचदा म्हणजे असं होऊ शकतं की अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी हक्कसोड पत्र करू शकते का, आणि जर करत लागू असेल तर कोणाची परवानगी आवश्यक असते? आता आपण जसं चर्चा केली की हक्कसोड दस्तऐवज आहे तो एक करार आहे. तर करार असल्याने त्याच्यावर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट लागू होतो. तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा सेक्शन 11 काय म्हणतो, मायनर्स हे जे आहेत, मायनर म्हणजे ज्याला आपण मायनर्स जे असतात ते सक्षम नाहीयेत एखादा हे करायला, करार करण्यासाठी, तर त्यामध्ये तो वर्ल्ड कॉन्ट्रॅक्ट होतो. म्हणजे तो ज्यावेळेस एखादी व्यक्ती, जसं आपण कायद्याने बघा 18चं वय झालं तरच वोटिंग राईट्स आहेत, मुलगी 18ची झाली तरच तिला विवाहाचे अधिकार आहेत किंवा तरच तो विवाह लिगली व्हॅलिड ठरतो. तर त्यामुळे मायनर्सला जो आहे तो त्यांच्या सेफगार्डसाठी पण आहे, कारण लहान असताना त्यांच्यात निर्णय क्षमता नसते 18च्या आत. अशा वेळेस त्यांचा हक्क घेणं लिगली व्हॅलिडच नाही. अशामध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत की जर तुमचा नॅचरल गार्डियन, आई वडील, अथवा जो गार्डियन्स अँड वॉर्ड ऍक्ट जो आहे त्यानुसार कोर्टच्या परवानगीने तुम्हाला त्यामध्ये तशी परवानगी घेऊन करता येतं, तर त्याला फार एक्सेप्शनल आहे. आणि जर अल्पवयीन आहे त्यांनी हक्क सोड दाखवला आई वडिलांच्या सहमतीने, परंतु तो पुढे ज्यावेळेस ती व्यक्ती, ज्या व्यक्ती मायनर होती आणि त्यावेळेस त्यांनी हक्क सोड दस्तऐवजावर सह्या केल्यात किंवा त्यांच्या वतीने आई वडिलांनीच केलेले, तर तशा वेळेस ते ज्यावेळेस 18चे पूर्ण होतील, ज्याला संज्ञान होईल, कायद्याच्या भाषेत आपण मेजर म्हणू किंवा संज्ञान होतील, ज्यावेळेस संज्ञान होतील त्यावेळेस ते दस्तऐवज चॅलेंज करू शकतात. त्याच्यामध्ये आपण जे मगाशी आता पूर्वी कायदेशीर हे केल्या दिवाणी न्यायालयामध्ये जसं आपल्याला डिक्लेरेशन आणि कॅन्सलेशन मागता येतं, त्या प्रोव्हिजन नुसार त्यांना जाता येतं. आता आईच्या संपत्तीमध्ये मुलाचा किंवा मुलीचा हक्क असतो, तर हक्क सोड करता येतं का आईच्या संपत्तीमध्ये, आणि ते कशा पद्धतीने करता येतं? आता हिंदू सक्सेशन ऍक्ट जो आहे तो बेसिकली, हिंदू वारसा हक्क कायदा जो आहे तो बेसिकली वडिलार्जित प्रॉपर्टीशी निगडीत आहे. आता आईशी जी प्रॉपर्टी आहे ती हयात असताना त्याच्यामध्ये कसलाही अधिकार मुलांना येत नाही, निर्माण होत नाही. पण आईच्या मृत्यूनंतर त्यामध्ये मग ती वारसा, इंटेस्टेट सक्सेशन ज्याला म्हटलं जातं कायद्याच्या भाषेत, इंटेस्टेट सक्सेशन म्हणजे आईच्या मृत्यूनंतर तिची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी किंवा तिची वडिलार्जित प्रॉपर्टी याच्यामध्ये मग वारसांची नावे लागतात आणि मग त्यानंतर जे वारस आहेत त्यांना एकमेकात चर्चा करून अथवा एक कौटुंबिक मीटिंग घेऊन त्यामध्ये हक्कसोड दस्तऐवज करता येतो. पण आईच्या हयातीमध्ये कसल्याही प्रकारचा अधिकार मुलगा आणि मुलीला मिळत नाही. आता हक्कसोड पत्र आणि नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट यामध्ये काय फरक असतो? हक्कसोड पत्रामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर टायटल म्हणजे ओनरशिपचं टायटल बदलतं, म्हणजे मालकी हक्कात बदल होतो हक्कसोड दस्तऐवजामध्ये किंवा हक्कसोड पत्रामध्ये. परंतु एनओसी म्हणजे काय, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र. मग ते सोसायटीचे शेअर्स ट्रान्सफर करताना किंवा सक्सेशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर जर बँकेत काही रक्कम असेल वारसा हक्काने आलेली, त्यामध्ये ते लिगली व्हॅलिड राहतं. पण त्यामध्ये ओनरशिप टायटलचं काही चेंज होत नाही. आता मालमत्तेचं वाटप झाल्यानंतर हक्कसोड पत्र करता येतं का, की ते फक्त संयुक्त मालकीसाठीच करता येतं? नाही, दोन्ही वेळेस करता येतं. वाटप
झाल्यानंतरही करता येतं, वाटप झाल्यानंतर तो स्वतंत्र हिस्सा असतो. हो. त्यामुळे ते गिफ्ट डीडच्या माध्यमातून शक्यतो ते प्रामुख्याने जातं. प्रामुख्याने जातं. आणि वाटपाच्या आधी जर केलं असेल तर त्याला हक्कसोड दस्तऐवज म्हटलं जातं. हक्कसोड पत्रामध्ये स्टॅम्प ड्युटी किती लागते आणि तो कोण भरतं? हक्कसोड दस्तऐवज हा प्रामुख्याने जर कुटुंबाच्याच मालकी, कुटुंबामधल्याच लोकांमध्ये बाय ब्लड रिलेशन किंवा फॅमिली रिलेशन मध्येच केला गेला असेल आणि त्यामध्ये जर तो जो हे आहे, आपण जी चर्चेमधली जी मिळकत आहे, म्हणजे ज्या मिळकतीत सहमालकी आहे सगळ्यांची, तर त्यामध्ये स्टॅम्प ड्युटी फार नॉमिनल आहे. महाराष्ट्रात 200 ते 500 रुपयांच्या मध्ये ते लागती. रजिस्ट्रेशन पण नॉमिनलच आहे त्याच्यामध्ये. पण जर ती विथ कन्सिडरेशन म्हणजे मोबदला घेऊन केली आणि त्यामध्ये कुटुंबाच्या बाहेर जरी असेल, ती समज कुटुंबाच्या बाहेर दिली असं आपण ते धरलं, तर त्यावर 5% स्टॅम्प ड्युटी लागते. जर ते अर्बन एरियामध्ये असेल, अर्बन लिमिट्समध्ये 1% सेसही लागतो त्याच्यावर आणि रजिस्ट्रेशन 1% असतो. तर मॅक्सिमम 30,000 पर्यंतच प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशन नुसार तो 30,000च्या वर जात नाही. आता आपण हो किंवा नाही मध्ये जरा प्रश्न विचारूयात. तर हक्कसोड पत्र केल्यानंतर ते कधीही रद्द करता येत नाही? नाही येत, अपवादात्मक परिस्थितीच. मुलगी हक्कसोड पत्र न करता तिचा हिस्सा कायम राहतो का? येस, मुलगी हक्कसोड न करता तिचा हक्क तिच्या मृत्यूपर्यंतही राहतो आणि तिच्या मृत्यूनंतरही जर हक्कसोड दिला नसेल तर तिच्या वारसांना म्हणजे तिच्या मुलाबाळांनाही मिळतो. हक्कसोड पत्रासाठी वारस दाखला हा अनिवार्य असतो का? नाही, अनिवार्य नसतो. हक्कसोड पत्र चल मालमत्तेसाठी करता येतं का? चल मालमत्तेसाठी नाही, करता येतं, परंतु ते मुख्यतः अचल मालमत्तेसाठी. हक्कसोड पत्र दिल्यानंतर पुन्हा त्या मालमत्तेवरती हक्क दाखवता येतो का? बिलकुल नाही. हक्कसोड पत्र बनवताना वारस नोंदणी गरजेची असते का? वारस नोंदणी जर वारसा हक्काने ती प्रॉपर्टी आलेली आहे तर वारस नोंदणी करूनच ते हक्कसोड करणं योग्य राहतं. आणि भाऊ हक्कसोड पत्र करू शकत नाही? करू शकतात. तर ही माहिती होती हक्कसोड या कायद्याविषयी. सर खूप खूप थँक्यू, धन्यवाद, तुमचं खूप महत्त्वाची माहिती दिली. अशाच कायदेशीर बाबींविषयी माहिती अजून माहिती देण्यासाठी आपण सकाळ सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.